नाही, गावात प्रामुख्यानं बघतोय आम्ही कुठलाही उत्साह नाही आहे. जे संक्रांतीचा सण असतो महिलांचा तो देखील इथं केला गेला नाही. आणि आज महाशिवरात्री आहे आणि पाठीमागं महादेवाचं मंदिर आहे, तर तिथं जसा पाहिजे तसा उत्साह या घटनेमुळं गावाने पूर्ण आत्तापर्यंत काही केलेलं दिसत नाही आहे. अतिशय दुःखद घटना झालेली आहे, म्हणून काही करण्यामागचा उद्देश पण नाही काही आणि उत्साह नाही गावामध्ये काही करण्याचा, हे प्रामुख्यानं वेळोवेळी दिसत आहे. गावकरी सांगत होते की महाशिवरात्रीला इथं मोठा उत्सव भरतो, इथं मोठी लगबग असते, मात्र आज इथं लगबग आहे पण ती न्यायासाठी हां, नाही, इथं महादेवाचं मंदिर आहे. आम्ही देखील त्या उत्सवात मोठ्या म्हणजे उत्साहाने सगळे गावकरी सहभागी होत असतो प्रत्येक वर्षी. महादेवाचं शिखर आहे अलीकडं जे दिसतंय ते, परंतु आज ही जी घटना आहे ती एवढी गंभीर आहे तर गावकऱ्यांनी मागच्या 2.5 महिन्यापासून कुठलाही सण उत्सव कुठल्याही उत्साहात साजरा केला नाही. आणि आज देखील महाशिवरात्री आहे तर इथं देखील मोठी गर्दी असते. इथं गावातले सगळ्या महिला वगैरे येत असतात पूजेसाठी, परंतु तसं काही दिसताना आज म्हणजे दिसत नाही. महाराज सांगत होते की हे मंदिर बांधताना संतोष देशमुख यांचं मोठं योगदान होतं. पाडव्याच्या दिवशी हे मंदिर जे जुनं होतं ते संतोष अण्णाच्या हाताने पाडलं होतं आणि जे शिखर केलं आहे सगळ्या गावांनी लोकसहभागातून, त्याच्यात संतोष अण्णाचा देखील मोठा वाटा होता, गावकऱ्यांचा मोठा वाटा होता. गावकरी आणि सरपंच यांनी मिळून हे जे शिखर आहे ते केलं होतं. आता ह्या सगळ्या जुन्या आठवणी अण्णाच्या आहेत, त्याच्यामध्ये फक्त आठवणीलाच सोबत घेऊन जायचं काम आहे आणि हे सगळं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सगळं चालायचं. आज त्या उत्साहात गावकरी उत्साहित नाहीत. आज महाशिवरात्र आहे, शंकराकडे काय प्रार्थना आहे? नाही, प्रत्येकाकडे एकच प्रार्थना आहे की आम्हाला न्याय द्या, या सगळ्या आरोपीला फाशीवर लटकवा, यापेक्षा दुसरं वेगळं काही मागणं नसणार. सरपंच संतोष देशमुख हे गावाचे सरपंच होते आणि या निमित्ताने महाशिवरात्रीला काही विशेष करायचे का म्हणजे या दिवशी? नाही, सर्वच गावकरी सर्वच मिळून इथं जे काही सण उत्सव असतात ते करायचे. संक्रांत असेल, त्याच्यानंतर आता प्रामुख्याने एक गोष्ट आठवली, संक्रांतीला ज्या गावातील महिला ज्या इथं विठ्ठल रुक्मिणीला पूजा करायला येतात त्यांना सरपंचाकडून चहा देण्याची प्रथा आहे, तर यावर्षी तसं काही घडलं नाही, सणच केला नाही. आणि एवढी मोठी घटना घडली म्हणून ते आत्ता माझ्या लक्षात आलं की अशा काही गोष्टी घडत होत्या. महाशिवरात्रीला पूजा असायची इथं, महादेवाचं मंदिर आहे ना, इथं शिखर पण आहे. आणि बाकीचे काही सण उत्सव आहेत. पाडव्याला इथं सप्ताह असतो, पाडव्याच्या दिवशी पालखीची मिरवणूक असते, ती पुढं आता अजून काही झालेलं नाही आहे, पण पुढं असायचे ते. आता यावर्षी कसं स्वरूप असणार आहे हे आज बोलणं म्हणजे काय बोलावं समजत नाही आहे. पण महाशिवरात्री सकाळपासूनच संतोषांना इथंच असायचं? नाही, सगळे गावकरीच महादेवाच्या पूजा करायला किंवा एक जवळच आपल्या उतरेश्वर पिंपरी आहे तिथं हे गावकरी सगळे जायचे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.